आताची मोठी बातमी मुंबईतून येते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालंय. हे अविश्वसनीय आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. एक दमदार नेता आणि दिलदार मित्र गमावला अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तर मोठी बातमी आहे, राज्यात आज शासकीय सुट्टी आणि 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःख निधन झाल्याची माहिती देत असताना ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रभरात शोककूळ वातावरण पसरलेलं आहे. त्याचबरोबर अजित पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते असं म्हणत आपला एक चांगला मित्र गमावल्याबाबतचं दुःख त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 दिवसाचा दुखवटा हा राज्यामध्ये जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. अजितदादा हे संघर्षशील असं नेतृत्व होते. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं असं व्यक्तिमत्व होतं असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी आता म्हणताना आपली प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. त्याचबरोबर या बातमीनंतर आता राज्यात जे आहे ते शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर येणारे 3 दिवस राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे.